पण या महाराष्ट्रामध्ये 4 मतदारसंघ असे आहेत जे आपण अत्यंत कमी मताने हारलेलो आहोत. 50 पासून ते 12,000 आणि 15,000 पर्यंत. लक्षात घ्या. मुंबईतली जागा 48 मतांनी आपण हारलोय. हातकणंगलेची जागा आपण 12,000 मताने हारलोय. बुलढाण्याची जागा आपण अत्यंत कमी मताने हारलोय. हे जे कमी मोजले आणि जास्त निघाले, त्यानंतर उत्तर प्रदेशमधले 9 मतदारसंघ हे 100 ते 1000 मतांनी भाजपचा विजय दाखवलेला आहे. बिहारमध्ये याच पद्धतीनं झालं आहे. आणि या सगळ्यांचा जर मतांचा आकडा मोजला तर तो नेमका एवढाच आहे, 7 लाख. जिथे आपलं लक्ष नव्हतं, मतदान केंद्रावरील आपल्या लोकांनी जरासा गाफीलपणा दाखवला आणि त्याच्यामुळे हे अशा प्रकारचे विजय ते चोरू शकले, आपल्याकडनं हिसकावून घेतले शकले. नाहीतर भारतीय जनता पक्षाचा पराभव हा झालेलाच होता. आणि अशा प्रकारचे किमान 35 ते 40 मतदारसंघ या देशामध्ये असे होते जे या 5 ते 6 लाखाच्या ज्या चोरलेली मतं आहेत, लहान 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 लहान, ही त्यांनी आपल्याकडे विजय हा शेवटच्या क्षणी त्यांनी हा मिळवलेला आहे. मी हे आपल्याला यासाठी सांगतोय, अशा प्रकारचं उद्योग आणि धंदे हे विधानसभेत अधिक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता मला दिसते आहे. हे जे आपण शिबिर घेतलेलं आहे, जे आपण मार्गदर्शन आपल्या नेत्यांचं सहकाऱ्यांचं आमचं ऐकलेलं आहे, त्या मार्गदर्शनाबरोबर जिथे आहात त्या जमिनीवर एखादा योद्धाप्रमाणे शेवटच्या मिनिटापर्यंत तुम्ही उपस्थित राहिलं पाहिजे. प्रत्येक मताची मोजणी होईपर्यंत तुम्ही तिथे उपस्थित राहिलं पाहिजे. तसं झालं नाही तर हे जे आज माझ्यासमोर आकडे आलेले आहेत आणि त्याच्यातून किमान 35 ते 40 जागा आपल्या हातातून निसटलेल्या आहेत, त्याच्यात शिवसेनेच्या 4 जागा आहेत. लक्षात घ्या. त्या 4 जागा आपल्या हातामध्ये आल्या असत्या तर आपण 14-15 जागा जिंकून या महाराष्ट्रामध्ये पहिला क्रमांकावर असतो. विधानसभेमध्ये अशा प्रकारचा गाफीलपणा आपल्याकडे असता कामा नये. बाकी इतर अनेक गोष्टी आहेत. मगाशी मार्गदर्शन अनेक विषयांवरती केलेलं आहे. पण शिवसेनेला निवडणुका नवीन नाही. भास्करराव आपण सांगितलं, आपण अनेक जय पाहिलेत, अनेक पराभव पचवलेत, त्यातून आपण उभे राहिलो. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे असताना आणि त्यांच्यानंतर उद्धवजी असताना अनेक वार आपण छातीवरही झेलले आणि पाठीवरही झेललेले आहेत. बाळासाहेब ठाकरे ते नेहमी सांगायचे, हिंदुहृदय सम्राट, माझ्या पाठीवर इतके वार झालेत, इतके घाव झालेत, आता नवीन घाव झेलण्यासाठी माझ्या पाठीवर जागा राहिलेली नाही. या सगळ्या प्रसंगातून आपण इथपर्यंत आलेलो आहोत. आणि इथपर्यंत येत असताना आपण माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली जी लढाई, जो संघर्ष आपण करतो आहोत, तो संघर्ष करणं सोपं नव्हतं. उद्धवजीचे काल म्हणाले, जो त्यांचा त्रागा होता, एकतर माझ्या काळजात गेलेला तो शब्द आहे, एकतर तू राहशील किंवा मी राहीन. आणि हीच आपली टॅगलाईन आहे निवडणुका जिंकण्याचे. लक्षात घ्या. हे आपल्या नेत्याच्या तोंडातून निघालेला हा विजयाचा मंत्र आहे, ही लढण्याची ताकद आहे, ही तलवार आहे. उद्याच्या निवडणुकीमध्ये जर आपल्याला जिंकायचं असेल, हा महाराष्ट्र काबीज करायचा असेल, तर एकतर तू राहशील किंवा मी राहीन या जिद्दीनं आपण मैदानामध्ये, या रणांगणामध्ये उतरायला पाहिजे. आणि ही जिद्द पाहिजे, तू जाशील आणि मीच राहीन. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांनंतर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर कोणावर प्रेम करत असेल, श्रद्धा ठेवत असेल, तर तो हिंदुहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर. त्यांची शिवसेना आहे. ती एकनाथ शिंदे यांच्यासारख्या चोर लफंग्यांना अशा सहज चोरता येणार नाही, अजिबात नाही.
आज या पुण्याच्या भूमीवर जे शिबिर आपण घेतो आहोत, या पवित्र भूमीमध्ये याचं महत्त्व तुम्ही समजून घेतलं पाहिजे. इथून सुरुवात होते आहे. आपण मगाशी सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचा सोन्याचा नांगर या मातीमध्ये लावला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदवी स्वराज्याचं पीक काढलं. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या फॅन्स क्लबचे मेंबर आहोत, औरंगजेबाचे नाही. हे मी वारंवार सांगतो आणि पुन्हा सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज इथे जन्माला आले, औरंगजेब गुजरातला जन्माला आलाय. औरंगजेबाची भाषा गुजराती होती, शिवाजी महाराजांची भाषा मराठी होती. औरंगजेबाचे व्यवहार उर्दू बरोबर गुजरातीतून चालत होते. जी औरंगजेबाची वृत्ती आहे ती भारतीय जनता पक्षाची वृत्ती आहे. मी त्यांना का म्हणतो तुम्ही औरंगजेबाच्या औलाद आहात, मी का म्हणतो, उद्धवजी का म्हणतात? औरंगजेब हा दिल्लीतून महाराष्ट्रात आला, गुजरातला गेला, अख्खा देश फिरत राहिला, राज्य काबीज करत राहिला. हे पाहिजे मला, ते पाहिजे मला, देवळं तोडत होता, मंदिरं तोडत होता. औरंगजेबाला 500 बायका होत्या, त्यात त्याच्या काही पट्ट राण्या होत्या. एकदा त्याला का त्याच्या राणीने विचारलं, महाराज जहापना, औरंगजेबाला फावल्या वेळामध्ये टोप्या विणण्याचा छंद होता. मोदींना पण असे खूप छंद आहेत धार्मिक. तेही तपस्येला बसतात. औरंगजेबी ध्यान करत होता, जपमाळ ओढत होता. आपण त्याचे फोटो पहा. आणि विणलेल्या टोप्या तो अनाथ आश्रमात वाटत होता. औरंगजेबाच्या एका राणीनं विचारलं औरंगजेबाला की जहापना, तुम्हाला नक्की काय करायचं आहे, काय मिळवायचं आहे? औरंगजेब म्हणाला त्या बेगमला त्याच्या, आता मी महाराष्ट्रावर स्वारी करणार आहे. आधी मी महाराष्ट्र काबीज करणार. महाराष्ट्र काबीज केला की मी दक्षिणेकडे जाणार. अशा तऱ्हेने मी संपूर्ण राज्य, संपूर्ण देश काबीज केला की या देशाच्या आजूबाजूचे इराण, अफगाणिस्तान वगैरे हे सुद्धा भाग ताब्यात घेणार. आणि मग मी जगाचा राजा झाला की मी शांतपणे जगायला सुरुवात करीन. राणी त्याला म्हणाली, जहापना, मग तुम्ही आत्ताच निवांतपणे का जगत नाहीत की सगळं असताना? हा निवांतपणा तुम्हाला कधी मिळेल? औरंगजेबाच्या आयुष्यात तो निवांतपणा आला नाही आणि या महाराष्ट्रात त्याची कबर खणली गेली. आणि भारतीय जनता पक्षाची कबर सुद्धा औरंगजेबाप्रमाणे या महाराष्ट्रातच खणण्याचं राष्ट्रकार्य इथे आपल्याला करावं लागणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.